नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांशी कुठेतरी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे बुद्धिमत्ता. चला तर मग या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया आणि तिला समजून घेऊया. मग सुरुवातच एका महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. बुद्धिमत्ता म्हणजे फक्त हुशार असणं का? म्हणजे परीक्षेत चांगले मार्क मिळवणं? खरं तर अनेकदा आपण असंच काहीतरी समजतो नाही का? पण मानसशास्त्र आपल्याला सांगतं की बुद्धिमत्ता ही याच्यापेक्षा खूप खूप मोठी आणि व्यापक गोष्ट आहे. तर मग बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय? बघा, ही फक्त पुस्तकी घोकंपट्टी नाहीये. ही एक अशी क्षमता आहे ज्यामुळे आपण गोष्टी समजू शकतो, त्यावर विचार करू शकतो, अडचणींवर मात करू शकतो, नवीन वातावरणात स्वतःला जुळवून घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या अनुभवांमधून शिकू शकतो. बरं, मग ही एवढी मोठी संकल्पना आहे, तर तिला मोजण्याचा प्रयत्न कसा सुरू झाला असेल, नाही का? मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेला एका आकड्यात बांधण्याचा पहिला मोठा प्रयत्न कसा केला, चला पाहूया. ही गोष्ट सुरू होते अल्फ्रेड बिनेट यांच्यापासून. यांनीच पहिल्यांदा बुद्धिमत्तेला मोजण्याचा एक शास्त्रीय प्रयत्न केला आणि याच प्रयत्नातून जन्माला आली ती IQ टेस्ट. बिनेट यांच्यासाठी बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर निर्णय घेण्याची आणि गोष्टी समजून घेण्याची क्षमता. पण बिनेट यांच्या IQ टेस्टनंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला. बुद्धिमत्ता ही एकच गोष्ट आहे की ती वेगवेगळ्या क्षमतांनी मिळून बनलेली आहे? आणि इथूनच या प्रवासाचा पुढचा आणि खूप रंजक टप्पा सुरू होतो. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला चार्ल्स स्पियरमन यांनी. त्यांनी एक मस्त सिद्धांत मांडला, द्विघटक सिद्धांत. ते म्हणाले की आपल्या सगळ्यांमध्ये एक G फॅक्टर असतो, म्हणजे जनरल इंटेलिजन्स. ही एक अशी कॉमन क्षमता आहे जी आपण सगळ्याच कामांसाठी वापरतो. पण त्यासोबत आपल्यात S फॅक्टर म्हणजे स्पेसिफिक क्षमता पण असतात. म्हणजे बघा, कुणी गणितात हुशार असतं तर कुणी भाषेत. या झाल्या S फॅक्टरच्या क्षमता. हा विचार खूपच महत्त्वाचा होता. पण मग एक नवीन प्रश्न पुढे आला. बुद्धिमत्तेचे फक्त 2च घटक आहेत का, की त्यापेक्षाही जास्त असू शकतात? आणि ह्याच प्रश्नातून पुढचा सिद्धांत समोर आला. इथे एंट्री होते लुईस थर्स्टन यांची. त्यांनी स्पियरमनच्या G फॅक्टरच्या कल्पनेला सरळ सरळ आव्हान दिलं. ते म्हणाले, बुद्धिमत्ता 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 7 वेगवेगळ्या मानसिक क्षमतांनी बनलेली आहे. म्हणजे बघा, भाषिक क्षमता, आकडेमोड करण्याची क्षमता, स्मरणशक्ती, तर्क लावण्याची शक्ती, अशा 7 स्वतंत्र क्षमता. ह्या सिद्धांताने तर बुद्धिमत्तेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. तर हा प्रवास एका घटकापासून सुरू होऊन 7 घटकांपर्यंत पोहोचला. आता आपण बघूया की आधुनिक काळात हा विचार कसा आणखी विस्तारला. आता बुद्धिमत्तेला एका मोठ्या आणि रंगीबेरंगी स्पेक्ट्रमसारखं पाहिलं जातं. आणि मग येतात हार्वर्ड गार्डनर, ज्यांचा सिद्धांत तर अक्षरशः क्रांतिकारी होता. ते म्हणाले, 7 का? बुद्धिमत्ता कमीत कमी 8 प्रकारची असते. त्यांनी भाषिक आणि गणिती बुद्धिमत्तेसोबतच संगीताची जाण असणं, शरीरावर नियंत्रण असणं, म्हणजे एखादा खेळाडू किंवा डान्सर, इतकंच नाही तर इतरांना समजून घेण्याची आणि स्वतःला ओळखण्याची क्षमता, या सगळ्याला बुद्धिमत्ता मानलं. कमाल आहे ना? यानंतर रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्तेला 3 भागांमध्ये विभागलं. पहिला ॲनालिटिकल, म्हणजे आपलं नेहमीचं पुस्तकी ज्ञान. दुसरा क्रिएटिव्ह, म्हणजे काहीतरी नवीन विचार करण्याची, चौकटी बाहेरची कल्पना करण्याची क्षमता. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, म्हणजे रोजच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या सोडवण्याची क्षमता, ज्याला आपण सोप्या भाषेत स्ट्रीट स्मार्ट म्हणतो. तर आत्तापर्यंत आपण बघितलं की बुद्धिमत्तेचे किती वेगवेगळे प्रकार आहेत. पण एक प्रश्न उरतोच, ही बुद्धिमत्ता जन्मापासूनच ठरलेली असते का, की ती वेळेनुसार आणि अनुभवानुसार वाढते? चला हेच समजून घेऊया. याचं उत्तर आपल्याला जीन पियाजे यांच्या कामातून मिळतं. त्यांनी हे दाखवून दिलं की आपली विचार करण्याची क्षमता जन्मताच नसते, तर ती वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विकसित होत जाते. अगदी लहान मुलाच्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि एका मोठ्या माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत जमीन आसमानाचा फरक असतो. हेच त्यांनी 4 टप्प्यांमध्ये मांडलं. रेमंड कॅटल यांनी यालाच पुढे नेत बुद्धिमत्तेचे आणखी 2 प्रकार सांगितले. एक आहे फ्लुइड इंटेलिजन्स, म्हणजे प्रवाही बुद्धिमत्ता. याचा अर्थ कोणतीही नवीन, अनोळखी समस्या सोडवण्याची आपली क्षमता. आणि दुसरी आहे क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स, म्हणजे स्फटिकीय बुद्धिमत्ता, म्हणजे आपण आयुष्यभर अनुभवातून जे काही ज्ञान आणि कौशल्य मिळवली आहेत ती वापरण्याची क्षमता. एक प्रकारे एक आहे कच्ची ताकद आणि दुसरी आहे अनुभवाचा साठा. बरं, आपण हे सगळे वेगवेगळे सिद्धांत बघितले, पण या सगळ्याचा आजच्या काळात उपयोग काय? हे सगळं जाणून घेणं का महत्त्वाचं आहे, विशेषतः शिक्षणाच्या बाबतीत? या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. बुद्धिमत्ता
म्हणजे फक्त एक आकडा नाही. आपण कुठून सुरुवात केली होती? एका IQ स्कोरपासून. आणि आता आपण कुठे आलो आहोत? जिथे आपण हे समजतो की बुद्धिमत्ता ही अनेक वेगवेगळ्या घटकांनी मिळून बनलेली एक गुंतागुंतीची पण तितकीच सुंदर गोष्ट आहे. आणि हो, हे फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नाहीये. याचा खरा परिणाम आज आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बघू शकतो. हॉवर्ड गार्डनर आणि रॉबर्ट स्टर्नबर्ग यांच्या सिद्धांतांमुळेच आज शाळांमध्ये फक्त मार्कांवर लक्ष दिलं जात नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कोणती वेगळी क्षमता आहे हे ओळखून तिला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आता जाता जाता एक विचार. या सगळ्या बुद्धिमत्तेच्या प्रकारांबद्दल ऐकल्यावर असं वाटतं की आपल्यात नेमकी कोणती बुद्धिमत्ता सर्वात जास्त प्रभावी आहे यावर विचार करून बघा. कदाचित स्वतःला ओळखण्याची एक नवी दिशा मिळेल.